सर मुंबई आज अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी जनतेसमोर आणलेला आहे. मंत्री महोदयांना विचारलेला आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसापूर्वी राज्याचे जे काही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे तिथे घोडाझरी आणि ताडोबांधारी हे जे दोन वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, टायगर कॉरिडॉर आहे, इथे ह्याच राज्य सरकारनी, भाजपच्या राज्य सरकारनी तिथे खणीकरण ह्याच्यासाठी परवाने दिलेले आहेत, परवानगी दिलेली आहे. आणि आता हे दोन्ही प्रस्ताव हे केंद्राकडे पाठवलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांकडे तर मी लिहिलेलंच आहे, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे आपण रोकावं. मरकी मंगली 2 हे जे ताडोबा अंधारीमध्ये जी खाण आहे त्याला स्थगिती मी मंत्री म्हणून दिली होती. कारण कुठेही आपण पाहतो जंगलांचा विनाश करायला भाजप पुढे मागे पाहत नाही. आणि मग ही सगळे जेव्हा वन्य प्राणी आपल्या शहरांमध्ये येऊ लागतात किंवा किंबहुना शहरं त्या जंगलांमध्ये जायला लागतात, तेव्हा मग जे काही एक गोंधळ उधळतो तो ह्यांच्याचमुळे होतो, ह्याच सगळ्या कारभारामुळे उधळतो. आत्ताच अधिवेशनात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे की एक सुमोटो केस पण तिथे चालू झालेली आहे त्याच प्रकरणावर, आणि कुठचीही जागा कोणाला दिलेली नाहीये. पण मी तरीही त्यांना विनंती केली आहे की हा परवाना रद्द करावा आणि वनमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे वनाचं रक्षण ते त्यांनी पूर्ण करावं.